बोलण्याची जबाबदारी मी या दोघांवर टाकली आहे. मला काय वाटलंय ते व्यक्त होणार आहे मात्र मी नक्की. नमस्कार. आपण खऱ्या अर्थाने ज्या परंपरेतले आहोत ते शिव फुले शाहू आंबेडकर, आणि इथे राहून मी उभी बोलू शकते त्यासाठी ज्या आमच्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. खूप छान वाटतंय अशा पद्धतीच्या कादंबरीच्या प्रकाशनाला आपण उपस्थित आहोत. हा सोहळा आपण अनुभवतोय आणि काही गोष्टी कायमस्वरूपी आपल्या लक्षात असतात. ही आठवण नक्की माझ्यासाठी कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी आहे. साहित्य अकादमी प्राप्त लेखक प्रवीणजी बांदेकर, आमच्या ज्ञानोबा तुकारामांचे अस्सल वैचारिक वंशज ज्ञानेश्वर महाराज बंडगर, विनायक होगाडे, मधुश्री प्रकाशनचे शरद अष्टेकर आणि विनायक यांच्या मातोश्री, आपण सगळी महत्वाची दर्दी लोक, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. या कादंबरीसाठी विनायकने खूप महिन्यांपूर्वी फोन केला होता मला, आणि मी त्याचं डिअर तुकोबा वाचलेलं होतं. त्यामुळे मला हे लक्षात नाही आलं. मी त्याला परवाच्या फोनला म्हटलं की अरे आपण नीट भेटलोच नाही आहोत. पण मग माझ्या लक्षात आलं की आपण तुकोबाला ओळखतोय की, आणि तुकोबा विनायकला ओळखतोय. त्या अर्थाने विनायकाने आपली चांगलीच गट्टी आहे की नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. विठ्ठलाची लोकसंस्कृतीत प्रवाहित असलेली जी मिथक कथा आहे छोटीशी 4-5 ओळींची, ती त्याने सत्य भासावी अशा पद्धतीने मांडली आहे. म्हणजे या कादंबरीतलं खरं काय आहे आणि कल्पित काय आहे हे तुम्ही वेगळं करू शकत नाही. एकदा काय झालं असं म्हणून आपल्याला ज्या गोष्टी सांगतात ना, तशी पद्धत आहे विनायकची. त्यामुळे हे पुस्तक एकदा हातात घेतलं आपण की ते एकदा काय झालं कुठे संपतंय इथेच आपण थांबतो. म्हणजे त्याने मला पाठवलं होतं लिखाण, आणि माझं असं झालं होतं माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ते शक्य नव्हतं बरेच दिवस वाचणं. आणि मग मी एक दिवस त्याला फोन केला की मी उद्या कळवते ना तुला मी वाचून. आणि मी त्या दिवशी रात्री बसले आणि पुस्तक संपवूनच उठले. इतकं तुमच्या विठोबाने मला घेरलं. नाही तर काहींना या पुस्तकाच्या प्रकाशनाला ही बाई कशी असाही प्रश्न पडू शकतो. ह्यातली जी पात्र आहेत ना ती त्यांनी खुबीने एकत्र आणलेली आहेत. म्हणजे पुंडलिकाने फेकलेल्या विठेवर विठ्ठल उभा राहिला आणि त्याने 28 युगांचा एक डुलका काढला. पण त्याचा जो पट आहे तो 13वा शतक ते 21वा शतक इतका मोठा आहे. त्यामुळे तो एका कादंबरीत मांडणं आणि त्यांनी बांधून ठेवणं खरंच खूप कठीण काम होतं. यात विठ्ठल रुक्मिणी आहेतच आहे, पण ह्यात आपल्या सगळ्यांचे लाडके संत चोखोबा आहेत, चोखोबाचं कुटुंब आहे, नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहेत, तुकाराम आहेत, एकनाथ आहेत. आणि त्याने मांडलेली पात्र म्हणजे पार्ले नावाचा कुत्रा जो मला विशेष आवडला, किंवा न्यूटन नावाचा वेडा, किंवा खरं तर ना मला विनायक चहा सुद्धा पात्रच वाटलंय त्यातलं, जे शिणलेल्या विठोबाला तरतरी देतंय. कारण आपण विठोबा आपल्यासाठी देव नाहीच आहे, तो आपल्यातला एक आहे. मला तो कायम समतेचं प्रतीक वाटतो आणि म्हणूनच तो लोकदेव आहे. आपल्याला जी माणसं असं वाटतं ना ह्यांना आपण भेटायला पाहिजे होतं, अशी माणसं साने गुरुजी, निळू फुले, तुकडोजी महाराज, एम.एफ. हुसेन, विनोबा भावे, ही वेगवेगळ्या कालखंडातली माणसं त्यांनी एकत्र आणलेली आहेत. आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे पर्यायाने विठोबाचं एकत्रीकरण आहे, आणि त्याचं एकत्रीकरण म्हणजे प्रेम, करुणा आणि समतेचं एकत्रीकरण आहे. ह्या कादंबरीला नक्कीच सामाजिक मूल्य आहे. समाजशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्वाची कादंबरी आहे. यातील घडामोडी, घटना, प्रसंग, त्यातील कल्पना, वास्तवाची सांगड त्यांनी फारच उत्तम घातली आहे. म्हणजे विठ्ठल, रुक्मिणी आणि त्यांचे संत असं जरी असलं तरी त्याला एक सार्वत्रिक संदर्भ आहे. तो अतिशय मोकळेपणाने जाती विषमतेबद्दल लिहितो, गुलामीबद्दल लिहितो, गावगाड्याबद्दल लिहितो, लोकव्यवहाराबद्दल लिहितो, स्त्रियांच्या जगण्याबद्दल लिहितो.
दलितांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल लिहितो. आणि हे सगळं तो अत्यंत ओघवत्यापणे, प्रवाहीपणे, नदीसारखं आणि संवादी आणि बोलीभाषेत लिहितो. त्यामुळे ते आपल्याला खूप आपलं वाटतं. हे पुस्तक वाचताना म्हणजे सतत मला असं वाटत होतं की मी मगाशी म्हटलं तसं की विनायक मला एक गोष्ट सांगत आहे आणि ती गोष्ट तो त्यातल्या सूक्ष्म घटकांसह मला सांगत आहे. म्हणजे त्यात चिकित्सा आहे, त्यात विवेक आहे, त्यात लोकपरंपरेतील रूपबंधाचं नूतनीकरण केलेलं आहे, पण तरीही त्यात माया आहे, त्यात त्याने आत्मा ओतलेला आहे. मला काही प्रसंग खूप आवडले आणि काही प्रसंग मला वाचून मला भरून आलं आणि मला असं वाटलं की इतकी शतकं लोटले पण फरक नाही पडलाय, नाही का? आणि कमाल वाटली मला या सगळ्या संतांची. म्हणजे मला संत पुरोगामी वाटतातच, कारण ते पुरोगामी नसते तर त्यांना इतका त्रास झालाच नसता. मला जेव्हा त्यातली चोखोबाची वेदना कळली तेव्हा मला असं वाटलं की आजही चोखोबाची वेदना तीच आहे. आजही त्यांच्या पाण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून, त्यांच्या समोर घोड्यावर बसलं म्हणून, त्यांच्या अंगावर सावली पडली म्हणून आजही चोखोबा मारच खातोय. पण ह्यातल्या काही प्रसंग अत्यंत जिवंत आहेत. म्हणजे तुम्ही वाचाल तेव्हा मला हे खात्री आहे हे प्रसंग नक्की आवडतील. जनाबाई आणि विठ्ठल एकत्र खरवस करतोय, किंवा ज्ञानेश्वर आणि विठ्ठल एकत्र भाकऱ्या थापतायत, किंवा चोखोबा आणि विठ्ठल एकत्र नाचतायत आणि ते समेवर येत आहेत. देवाने त्याला वेगळं काढलेलं नाही, या माणसाने त्याला वेगळं काढलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका पांडुरंगाच्या मुक्तीसाठी दुसऱ्या पांडुरंगाने दिलेला लढा. विनायकने ना सगळ्यांना ह्याच्यात सामावून घेतलंय. म्हणजे विठोबा बरोबर कुत्रा आहे, तसंच एक तृतीयपंथी पण आहे. मी कोणीच त्याच्यासाठी वेगळं नाहीये. चोखोबांच्या मध्ये वेदशास्त्र सर्वश्रेष्ठ नव्हतंच, त्याच्यासाठी विठ्ठल हा वेदांपेक्षा सर्वश्रेष्ठ होता. आणि हे मानणं हा म्हणजे चोखोबांनी परंपरेला दिलेला मोठा धक्का आहे. पण आमची परंपराच परंपरेला प्रश्न विचारणारी आहे. मग ती चार्वाकांपासून तुकारामांपर्यंत तशीच आहे. आमचा इंद्रजित घुले म्हणतो की जेव्हा हे सगळे संत भीमेच्या काठी बसत असतील आणि एकमेकांशी संवाद साधत असतील, तेही नामदेव तिथे असताना, तेव्हा ते अधिक प्रगल्भ होत असतील. आणि नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी आणून त्या विठोबाच्या समोर बांधणं हा त्या काळातलं मोठं बंड होतं. त्यांनी काला करून एकमेकांचं जेवण जेवणं हे मोठं बंड होतं. ही जी पुस्तक नावाची गोष्ट असते ना, विनायक, खूप धोकादायक असते ना. कारण ती जिथे जिथे पोहोचते ना, तिथे तिथे काहीतरी परिणाम करून जाते. आणि म्हणूनच प्रस्थापित या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतात. ते ती गोष्ट पोहोचू देत नाही. तुकारामांच्या गाथा बुडवणं हा मागचा विचार मला हाच वाटतो. कारण ती गाथा प्रस्थापितांना धक्का देणारी होती. आणि या सगळ्या संतांनी त्यांच्यावर होणारा अन्याय हा मोकळेपणाने मांडलाय. म्हणजे एका अभंगात चोखोबा म्हणतात, धिकते पठण धिकते पुराण धिक यज्ञ हवन केले तेणे, धिक ब्रह्मज्ञान वावग्या या गोष्टी दया क्षमा पोटी शांती नाही. त्यांच्या लेखी दया क्षमा शांती या जगातल्या सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत. आणि असं करताना चोखोबा त्या काळी 4 वेळा धिक्कार करतायत, हे मोठं बंडच आहे. काय आहे, गुंतागुंतीच्या कर्मकांडांच्या जंजाळात लोकांना आजही अडकवणं सोपं आहे. माणसा माणसात भेद करणं सोपं आहे, सोवळं करणं सोपं आहे. पण यापेक्षा या सगळ्याला नाकारून समतेने त्यांना आपलंसं मानणारा विठ्ठल हा म्हणूनच आजही आपला वाटतो. नाहीतर बघा ना, आपल्या पुढच्या पिढीत फार तर फार 3 पिढ्यांपर्यंत माझं नाव कोणाला तरी माहित असेल, आणि त्यासाठी आज आपण इतकी धडपड करतो.
पण शतकं लोटली तरी या संतांना त्यांचं नाव पुढे जावं यासाठी धडपड करायला लागत नाहीये, कारण त्यातल्या मुळातल्या गोष्टी या फार खऱ्या आहेत. आमचा इंद्रजित घुलो चोखोबा बद्दल म्हणतो की तुझे शहाणपण इतके चोखट निर्मळ, तरी थरातून निसटला दगड, अख्ख्या भिंतीचा कौल तुझ्याच अंगावर. असे कसे रे? एकाच्या वाट्याला क्रूस येतो तर दुसऱ्याच्या वाट्याला कुसू. चोखोबा. सर्वांगीण विकासासाठी माणूस भयमुक्त हवा, आणि या सगळ्या संतांचं उद्दिष्ट हेच होतं. मला असं वाटतं की त्यांचा परमेश्वर हा दुसरा तिसरा कोणी नसून आंतरिक बळ देणारी, निर्भय करणारी आत्मशक्ती होती. मगाशी ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केला तसं तांब्याच्या घागरीत प्राण आपले देव सुद्धा हायजॅक करतायत अभिजन. आणि बहुजनांच्या देवतांना जेव्हा अशी अफाट लोकप्रियता मिळते तेव्हा शेंदूर तुमचा पण देव आमचा. आणि अजूनही हेच सुरू आहे. पण ह्या कादंबरीचं सार मला तुझ्याच शब्दात सांगायचं असेल नविनायक, तर जेव्हा साने गुरुजी चोखोबाला भेटतात आणि ते म्हणतात की द्वेषाच्या चित्कारापेक्षा प्रेमाचा पुकार मोठा असतो चोखोबा. आज ना उद्या, अवघड वा साधेपणाने, उशिरा वा लवकर, तुझं माझं आपलं म्हणून योग्य ठरणार आहे. मला असं वाटतं हा आशावाद आजही आपण आपल्या जिवंत ठेवला पाहिजे. उत्पत्ती स्थितीलय सृष्टीचा नियम आहे, कोणी अमरत्वाचा पट्टा घालून आलेलं नाही. जे निर्माण झालेलं आहे ते स्थिर होणार आहे आणि नष्टही होणार आहे. आपल्याला आज गरज आहे ती थोड्या संयमाची, अधिक चिकाटीची आणि एकत्र बांधून राहण्याची. आमचे मार्गदर्शक डॉक्टर अह साळुंके त्यांच्या चोखिया या पुस्तकात ते म्हटले की चोखोबांनी लिहिलं ते महत्वाचं आहेच, पण चोखोबांनी त्या काळात लिहिलं हा मोठा विद्रोह आहे. मला असं वाटतं विनायकची लेखणी त्या विद्रोहाची परंपरा सांगणारी आहे, आणि त्यामुळे मला ती अधिक आपुलकीची आणि अधिक जवळ वाटली. त्याच्या कादंबरीतला विठ्ठल जसा खोटेपणाला कंटाळलाय आणि तो स्वतः हरवलाय आणि सापडत नाहीये, तर मला असं वाटतं की तो थोडा प्रेमाने, थोडा करुणेने, थोडा बंधुतेने शोधावा लागेल. आणि तसं केलं तर तो नक्की सापडेल. ह्या कादंबरीच्या निमित्ताने आपली आपल्याला ओळख व्हावी, आपल्यातला विठ्ठल आपल्याला शोधता यावा, तो आपल्याकडे स्थिर कसा राहील ह्यावर आपल्याला विचार करता यावा. हे झालं तरी खूप आहे. आपल्या सगळ्यांमुळे हे जग अधिक सुंदर आणि प्रकाशमान व्हावं ही शुभेच्छा. विनायक, ही कादंबरी नक्की मैलाचा दगड ठरेल याची मला खात्री आहे. मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.